Saregama idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगमा प मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या या सोहळ्याची इतकी गोड सुरुवात ज्यांनी करून दिली, मी सर्वप्रथम त्यांची ओळख करून देते. उत्कृष्ट पियानो वादक, 1942 लव्ह स्टोरी, गर्दिश, घातक यासारख्या चित्रपटांसाठी ज्यांनी RD बर्मन यांच्या बरोबर काम केलंय, तसंच आशा भोसले यांच्या अनेक कार्यक्रमात ज्यांनी त्यांना साथ केली आहे, ते आपले आजचे अतिथी वादक श्री दीपक वाळके. सर, माझ्या फेवरेट गाण्याने आज तुम्ही खरं तर सुरुवात केली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. त्याच प्रकाराने गाणी सादर करण्यापेक्षा नाविन्याचा शोध घेण्यासाठी आयडिया सारेगमा पच्या मंचावरती गाणी सादर करण्याच्या प्रकारामध्ये नेहमीच आपण बदल केलेत. आणि आजचा हा बदल म्हणजे आज आपले सगळे स्पर्धक भावगीतं, भक्तिगीतं, लावण्या हे विविध गाण्यांचे प्रकार पियानोच्या साथीने सादर करणार आहेत. आणि याचबरोबर मार्गदर्शन करणार आहेत आपले लाडके परीक्षक अजय आणि अतुल. मला तुम्हा दोघांनाही आज विचारावंसं वाटतंय की आपण स्पर्धेच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. महागायकाचा प्रवास सुरू झालाय आणि हे एक अवघड आव्हान आज स्पर्धकांसमोर आहे. तर या आव्हानाबद्दल आज काय सांगाल? आमच्या मनात एक गोष्ट अशी आली होती की का नाही आपण असं करूयात की जी गाणी अत्यंत मेलोडियस आहेत, त्याचं फक्त त्या गाण्याचा मेलोडी हा एवढाच एक पार्ट आपण जर ग्राह्य धरला आणि बाकी सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी केल्या. म्युझिक आहे त्याच्याबरोबर, त्याला सगळा मिळणारा सपोर्ट मिळेल, पण त्याचा पर्सेंट कमी करून टाकला आणि त्याचा एक वेगळ्या पद्धतीने सादरीकरणाचा जो प्रयत्न केला, तर एक माहोल बनाना एक जी गोष्ट असते ना, एक समा बांधना टाईप वगैरे, की तो फक्त प्रामाणिकपणा त्या कंपोजिशन बरोबर आणि त्याच्या शब्दांबरोबर आणि त्याच्या इमोशन्स बरोबर बस तसा जर आपल्याला मिळाला आणि एक काहीतरी वेगळ्या लेवलला, समजा तेच सेम गाणं जे आपण बरेच वेळेला ऐकलेलं पण असेल, पण एक नव्या फॉर्ममध्ये समजा ऐकलं तर ते कसं वाटेल, आणि ते चॅलेंज ही आपली सगळी मुलं कितपत पेलू शकतात. आज आपण फक्त गायक पाहायचा आहे, त्याचं कंपोजिशन बरोबरचं त्याचं किती जिव्हाळा बांधून तो त्या कंपोजिशनला न्याय देतो ते पाहतोय. आणि ऑब्व्हियसली आपले म्युझिशियन सगळे साथ करणारच. आणि दीपक जे आहेत, फार आनंद वाटला तुम्ही आज या आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात आणि तुमच्या उत्तम वादनाने आज आम्हाला इकडे तृप्त होऊन जाणार, आम्हाला याची गॅरंटी आहे. सो तुमचं स्वागत करतो आणि आपल्या सर्व कंटेस्टंटला शुभेच्छा देतो. आणि ऑफकोर्स आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना सुद्धा एक नवीन प्रकार म्हणून हा डेफिनेटली आवडेल.
जेव्हा आम्ही कंपोज करत असतो, कुठलंही गाणं चाल लावत असतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हातात येतो तो पियानो. चालीची जी बलस्थानं आहेत ना, ती नोटीस होतात, ती बरोबर कळतात. एखाद्या गायकाला जर का कमी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, आणि ते पण कमी इन्स्ट्रुमेंटेशन अशासाठी म्हणेन मी, कारण आपण मेजरली आत्ता पियानोवर सगळं गायला लावणार आहोत कंटेस्टंटला, पण त्याला जर का सिद्ध करायचं असेल ना, तर यासारखा इन्स्ट्रुमेंट नाही. आणि आम्हाला बघायचं आहे की एक गाणं गातो इथपर्यंत ठीक आहे, पण एक प्रत्येक गाण्याची जी एक बलस्थान आहे ते त्या गायकाला माहिती आहे का, त्या कॉर्डनुसार त्याचा मूड चेंज होतोय का, तो ते भाव त्यामध्ये देतोय का, हे बघण्यासाठी आजची ही थीम आपण डिझाईन केली आहे. आणि मी सर्वच कंटेस्टंटला शुभेच्छा देतो, कारण आम्ही ज्या एक्सपेक्टेशनने आणि ज्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघून ही थीम डिझाईन केली आहे, त्याला ते न्याय देतील असं मला वाटतं. आज नक्कीच आपल्याला आजच्या या सोहळ्यात खूप मजा येणार आहे आणि खूप छान सुरांची मैफिल इकडे सजणार आहे. आजचं हे बदलाचं शिवधनुष्य आपल्या सगळ्या स्पर्धकांनी पेलण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. Sa re ga ma pa. Ay, yeah. Sa re ga ma pa.